नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। मी अक्षय कदम। मी तुमच्या यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचा एसए जो पेपर आहे नीतिशास्त्र निबंध आणि नीतिशास्त्राच्या पेपरसाठी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एसए आणि इथिक्सचा जो पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर 4 नीतिशास्त्र सचोटी अभियोग्यता आणि त्याचबरोबर जो निबंधाचा पेपर आहे हे पेपर किती महत्त्वाचे आहेत याबाबत चर्चा करणार आहे। आजचा जो आपला विषय जो आहे या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, स्ट्रॅटेजी गायडन्स, याच्यामध्ये एसए चा निबंधाचा पेपर, नीतिशास्त्राचा पेपर आणि तुमचे वैकल्पिक विषय ऑप्शनल पेपर हे तुमच्या मुख्य परीक्षेतला त्रैतवाद ट्रिनिटी आणि हे पेपर किती सिग्निफिकंट आहेत की जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल पाहिजे असेल तर या 3 पेपरमध्ये म्हणजे एसए इथिक्स आणि ऑप्शनलचे 2 हे पेपर या पेपरमध्ये 140 मार्क्स 130-35 140 च्या रेंजमध्ये जाणं किती गरजेचं आहे ते मी तुम्हाला पटवून देणार आहे। आणि याच पेपरमध्ये एवढे 135 140 आणले जाऊ शकतात। एसए इथिक्स मध्ये 135 140 स्कोर होऊ शकतो आणि तो करता येतो आणि करणं किती गरजेचं आहे की याच्यामध्ये जर एवढे मार्क नसतील तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येऊ शकत नाही। आणि हे मी तुम्हाला पटवून द्यायला काही यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मार्क लिस्ट दाखवणार आहे। काही सिलेक्टेड कॅन्डिडेट, काही ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आला पण सिलेक्ट नाही झाले, काहींनी यूपीएससीची मेन्सच क्वालिफाय नाही झाली, असे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा मार्क लिस्ट तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्याच्याद्वारे मला हे सांगायचं आहे की निबंध नीतिशास्त्राच्या पेपरचं किती महत्व आहे। जीएस 1 2 3 मध्ये किती एफर्ट्स केले तरी मार्क्स टॉपरचे पण 300च्याच खाली राहतात, एखादा 300च्या वर जातो, पण एसए आणि इथिक्स या 2 पेपरमध्ये मिळूनच 300 मार्क येऊ शकतात आणि आणणं खूप गरजेचं आहे। आणि ते येण्यासाठी तुम्हाला एक योग्य प्लॅटफॉर्म मार्गदर्शनाची गरज असते आणि ते जे मार्गदर्शन आहे ते मी यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रोव्हाइड करेन। यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आपण जे निबंधाचे लेक्चर्स घेऊ, नीतिशास्त्राचे लेक्चर घेऊ, या लेक्चरचे जे रेकॉर्डिंग्स आपले जे लेसन्स होतील आणि त्याच्यानंतर ऑफलाईन ऑनलाईन मध्ये आणि त्याच्यानंतर मी जे क्लास नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन हे सोडून तुम्हाला काही एक्स्ट्रा करावं लागणार नाही। त्याच्यानंतर तुमची सिन्सिअरिटी, हार्डवर्क आणि तुम्ही किती आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करता, स्ट्रॅटेजीने अभ्यास करता, ते जास्त मॅटर करतं। आणि त्याच्यामुळे या 2 पेपर बद्दल तर तुम्हाला काहीही बघायची गरज नाही। माझे जे लेक्चर्स असतील that will be your one stop solution for all these needs एसए आणि इथिक्स पेपरच्या। आणि याच्यामध्ये गाईज की एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की यूपीएससी जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, एमपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कुठलीही, तर त्याच्यामध्ये एक 33% रूल आहे। 33% तुमचं गायडन्स, कोचिंग ते खूप मॅटर करतं। बाकी मुलं काय कोचिंग गायडन्स घेतात, तुम्ही घेत नसाल तर मग सेल्फ स्टडी वगैरे, त्याच्यामध्ये मग बऱ्याच मुलं हा इश्यू होतो की तुमचा सेल्फ स्टडीमध्ये जो वेळ जातो, भले सेल्फ स्टडी पण पास होतात पण 3-4 वर्ष, आणि तुम्ही सेल्फ स्टडीतून 2-3 वर्ष करून जी गोष्ट शिकता तेच एक विद्यार्थी कोचिंग मधून लवकर शिकतो। त्याच्यामुळे कोचिंग गायडन्स आणि तो योग्य मिळणे खूप गरजेचं आहे आणि यूपीएससी गाईड प्लॅटफॉर्मवर आम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊ। पण त्याचबरोबर काही यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्म बरोबर तुमचं दुसरी जी गोष्ट गरजेची असते की सेल्फ स्टडी, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी। आणि भले तुम्हाला राईट गायडन्स पण असेल, कन्सिस्टन्सी पण तुमच्या अभ्यासात असेल, सेल्फ स्टडी खूप करत असाल, पण त्याचबरोबर 33% अजून एक गोष्ट आहे स्ट्रॅटेजी। तुम्ही जर स्ट्रॅटेजीने अभ्यास नाही केला, तुम्ही खूप मेहनती आहात, तुम्ही खूप जोरात फास्ट पळायला पण शिकला कोचिंगमुळे, मेहनती आहात आणि खूप सराव पण केलाय, पण सगळे ह्या दिशेला पळतायत आणि तुम्ही उलट्या दिशेला पळताय, चुकीच्या ठिकाणी पहिल्यांदा पोहोचाल। आणि त्याच्यामुळे राईट स्ट्रॅटेजी, गायडन्स हे पण तेवढंच गरजेचे आहे। आणि त्याच्यामुळे आणि स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे। आणि हीच स्ट्रॅटेजी ते बऱ्याच स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यातली एक स्ट्रॅटेजी ही जी मी तुम्हाला आज शिकवणार और सांगणार आहे, आणि ती स्ट्रॅटेजी म्हणजे की कुठल्या विषयातून किती मार्क येतात, तर कुठल्या विषयाचा किती अभ्यास करावा, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस बेसिकली। हा जो टॉपिक आहे की एसए इथिक्स निबंधाचा पेपर आणि वैकल्पिक विषय राज्यसेवा परीक्षेतील त्रैतवाद की हे 3 पेपरमध्ये
तुम्हाला 140 140 आणि 140 140 इकडचे ऑप्शनलचे येणं गरजेचंच आहे. देर इज नो एक्सक्यूज. आणि याच्यातल्या एका पेपरमध्ये जरी डॅमेज झाला 31 मार्काचा, तो कव्हर करणे म्हणजे दुसरा एखादा पेपर 70-80 मार्काचा एक्स्ट्रा सोडवणे शक्य होत नाही. आणि GS 123 मध्ये तुम्ही कितीही हार्डवर्क केलं तरी टॉपर्स पण 275-300च्या रेंजमध्ये राहतात. आणि असं नाही की त्या पेपरचा अभ्यास नाही करायचा, तेही महत्वाचे आहेत. पण इश्यू एवढा आहे की तुम्ही जर प्रिलियम क्रॅक केलेले आहे आणि मेन्स लिहित आहात तर त्या विषयाचा अभ्यास तुमचा ऑलरेडी प्रिलियम मध्ये एवढा झालेला असतो की तुम्ही मेन्स मध्ये त्यांना आरामात टॅकल करू शकता, थोडाफार करंट अफेअर वगैरे बघून. पण एसे इथिक्सचे जे पेपर आहेत गाईज, त्याचा तुम्ही प्रीसाठी काही अभ्यास केलेला नसतो. त्याच्यामुळे त्याच्यावर एक्सक्लुझिव्ह सेपरेट फोकस करणं किती गरजेचं आहे ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये टॉपिकमध्ये सांगणार आहे. सो मग त्याच्यामध्ये ह्या ज्या मार्कलिस्ट मी तुम्हाला सगळ्या दाखवणार आहे, पुढे मी डिस्कस करत जाईन. पण त्याच्या अगोदर गाईज की UPSC गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ही प्रिलियम कम मेन्स फाउंडेशन बॅच आणत आहोत MPSCच्या नवीन सुधारित सिलेबससाठी. आणि ही जी 2026 मध्ये तुमची जी कंप्लीट इंग्लिश मीडियम ही जी बॅच असणार आहे आणि त्याच्यामध्ये पण टीचिंग जे आहे तुमचं मराठीमधून आणि UPSC साठी पण एक बॅच असणार आहे कंप्लीट इंग्लिश मीडियम. सो इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही प्लॅटफॉर्म मध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. आणि बॅचची फीस फक्त 30,000 रुपीज आहे. त्याच्यावर जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तुम्ही अक्षय सर हा जो कुपन कोड वापरू शकता. 20% डिस्काउंट यू विल गेट ऑन दिस बॅच. आणि ही जी आमची पुढची MPSC ची बॅच आहे ती 2 जून पासून 8 AM ऑनवर्ड्स चालू होणार आहे. सो आता हे पेपर किती इम्पॉर्टंट आहेत ते सांगण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा की तुमचा एसे पेपर मधले मार्क्स बघा. UPSC मधल्या एका कॅन्डिडेटचे मार्क लिस्ट आहे. एसे पेपर मध्ये मार्क किती आहेत बघा, फक्त 10 मार्क. आता तुम्ही म्हणसाल की तो खरंच कोणीतरी वेडा गवाळा स्टुडंट आहे आणि मेन्सला जाऊन बसला. पण हे लक्षात ठेवा की मेन्सला जाऊन बसण्या अगोदर ओके प्रिलियम क्रॅक करावी लागते. आणि जर त्यांनी UPSC ची प्रिलियम क्रॅक केली आहे देन ही इज स्टुडंट विथ कॅलिबर. आणि त्यानंतर तुम्ही याचे लँग्वेज पेपरचे मार्क्स बघा. क्वालिफाईंग पेपर्स हिंदीमध्ये 161, इंग्लिशमध्ये 127. ओके व्हेरी हाय अँड गुड स्कोर. आणि त्याच्यामध्ये नंतर एसे मध्ये जे सांगितलं की बरे 10 असतील तरी जनरल स्टडीज मध्ये 85 मार्क्स आहेत. सो लँग्वेज पेपरवरून कळते की त्याची लँग्वेज स्किल तर खूप चांगली असणार आहे. ओके पण तरी पण एसे मध्ये मार्क्स येतील याची गॅरंटी नाही. आणि इश्यू एवढाच आहे गाईज की त्याच्यासाठी तुम्ही जे पण प्रिपेअर करताय ओके कंटेंट त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लँग्वेज स्किलवर मार्क्स मिळू शकत नाही. तुम्हाला राईट कंटेंट पण गरजेचं आहे आणि तुम्ही तुमचे थॉट्स कसे ऑर्गनाइज करता वगैरे. सो निबंध कसा लिहावा आणि निबंधात काय लिहावं, हाऊ टू राईट अँड व्हॉट टू राईट, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी या UPSC गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या लेक्चर्समध्ये आय विल टेक केअर ऑफ. सो ह्या 2 गोष्टी सोडून तुम्हाला काही एक्स्ट्रा बघावं लागणार नाही. सो अँड फर्स्ट पॉइंट इज दिस. सेकंड पॉइंट, डोंट टेक लाईटली एसे किंवा इथिक्सचे पेपर. ओके आईवर निबंध विचारला आणि गाईवर लिहिला म्हणून तुम्हाला मार्क मिळतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला एक्सक्लुझिव्ह ओके सेपरेट त्याचा अभ्यास व्यवस्थित करावाच लागतो. ओके कन्सेप्च्युअल पेपर आहेत, व्यवस्थित समजून घ्यावे लागतात. सो आता ह्या काही पुढे मार्क लिस्ट आहेत. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जर नॉट रिकमेंडेड लिहिलेलं आहे म्हणजे त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आलेला पण फायनल सिलेक्शन झालं नाही. इथे जर रिकमेंडेड लिहिलं असेल तर इंटरव्ह्यूचा कॉल दिला आणि सिलेक्ट पण झाला, फायनली त्याला आता पोस्ट मिळालेली आहे UPSC ती कुठली तरी. याच्यामध्ये जर CSM नॉट क्वालिफाईड जर लिहिलं असेल तर म्हणजे मेन्सच निघाली नाही, इंटरव्ह्यूचा कॉल आलाच नाही. आता हे मार्क लिस्ट बघा, ट्रेंड बघायचा आहे. आता हे वेगवेगळ्या वर्षीच्या मार्क लिस्ट आहेत, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जनरल कॅटेगरी, रिझर्व्ह कॅटेगरी सगळी मुलं असू शकतात. सो फायनल सिलेक्शनचे मार्क्सवर जाऊ नका, फोकस फक्त एवढाच करा की एसे मध्ये किती मार्क आहेत, इथिक्स मध्ये किती मार्क आहेत आणि GS मध्ये ट्रेंड मार्कांचा बघा आणि तुम्हाला लगेच जाणवेल. एसे मध्ये बघा 125 मार्क, GS 123 84 90 83, इथिक्स मध्ये 124 आणि देन ऑप्शनल पॉल सायन्स 129 129, ऑलमोस्ट 260 मार्क्स. आणि पर्सनॅलिटी टेस्ट फक्त त्याच्यामध्ये पण 160 मार्क. सो चांगले मार्क्स आहेत.
पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जर 140च्या खाली असतील तर खूप खराब इंटरव्ह्यू पकडायचा. 140 ते 155 वगैरे लाईक बिलो ॲव्हरेज परफॉर्मन्स. 155 ते 170 ओके गुड परफॉर्मन्स. 170 ते 180 वगैरे अबो ॲव्हरेज. 180 ते 200 मार्क एक्सलेंट. 200च्या अबो असतील तर सुपर डुपर एक्सलेंट. दे ट्रिमेंडसली लाईक यू. दे थॉट की यू आर द राईट द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द एक्झाम. सो त्याच्यामध्ये मग तुमचे पर्सनॅलिटी टेस्टला 160 मार्क विच इज अ गुड स्कोर. सो बेसिकली GS 1, 2, 3 मध्ये चांगले मार्क होते, पण इथिक्स मध्ये एसए मध्ये जे 125 आहे ते थोडे जास्त पाहिजे होते, किंवा पॉल सायन्स मध्ये एक 15-20 जरा जास्त असते तर कॅन्डिडेट सिलेक्ट झाला असता. त्याच्यानंतर अगेन नॉट रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे, सिलेक्शन नाही झालं तर त्यांचे पण मार्क बघा. एसए फक्त 110 मार्क आहेत, तिथं 130 140 आले असते. देन GS 1, 2, 3 90 84 80 ठीक आहे, ऍव्हरेज परफॉर्मन्स आहे. इथिक्स मध्ये मार्क्स बघा 149. सो एका पेपरमध्ये जरी डॅमेज झाला यू माइट नॉट गेट रिकमेंडेड. एसए इथिक्स प्रत्येक पेपर सिरियसली घेणं गरजेचं आहे. देन पॉल सायन्स 122 132 आणि पर्सनॅलिटी टेस्ट 151. सो इथे पण जरा कमी आले, इथेही 21 मार्क ज्यादा पाहिजे होते, एसए मध्ये 15-20 मार्क ज्यादा पाहिजे होते, तर फायनल सिलेक्शन नक्की झालं असतं. आणि पॉल सायन्स मध्ये पण 130 122, तिथेही 122च्या ठिकाणी 10-1 मार्क वाढले असते, चांगली पोस्ट रँक मिळाली असती. त्याच्यानंतर काही रिकमेंडेड कॅन्डिडेट दाखवतो. 945 विच इज गुड स्कोर, रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे, पोस्ट नक्कीच आहे. आता याच्यामध्ये पण सांगतो की जर मार्क्स 1000च्या रेंजमध्ये असतील ना, टॉपवर 100च्या रेंजमध्ये 1000च्या वर असतील तर 1050च्या रेंजमध्ये असतील तर ते ऑल इंडियामध्ये 1 ते 10 रँक मध्ये असणार आहे कॅन्डिडेट. सो पुढे कळतच जाईल. सो ज्यांना 1 ते 10 1050च्या आसपास रँक मार्क्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत, ते कॅन्डिडेट म्हणजे पहिल्या 1 ते 10 20 30 रँक मधले आहेत, ज्यांचे 1000च्या आसपास स्कोर आहे पहिल्या 100 मध्येच. ओके, सो 945 पहिल्या 100 मध्ये नसेल पण सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे, 200 300 400च्या रेंजमध्ये रँक असू शकतो. एसए मध्ये मार्क बघा 135, GS 1, 2, 3 मध्ये 89 89 87, इथिक्स मध्ये 129, देन हिस्ट्री मध्ये बघा 141 आणि 130, आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये 145. ओके, आणि त्याच्यामध्ये फायनल टोटल 945 रिकमेंडेड. सो इथिक्स मध्ये 129, एसए मध्ये 135. हे जर इथिक्स मध्ये 129चे अजून 10-1 वाढले असते आणि ऑप्शनल मध्ये पण थोडे 10-12 वाढले असते, इंटरव्ह्यू मध्ये खूप कमी आहेत 145, ते जर 170 वगैरे पर्यंत गेले असते 20-25, खूप चांगला रँक असता, टॉप 100 मध्ये पण रँक पोहोचला असता. त्याच्यानंतर हा पण कॅन्डिडेट बघा रिकमेंडेड आहे, 974 मार्क्स. एसए बघा 129, GS 93 109 91, इथिक्स मध्ये 135, परफेक्ट मार्क लिस्ट आहे ही. ओके, इथे पण बघा 93 191, सो मार्क 300च्या खालीच आहेत, कॅन्डिडेट रिकमेंडेड आहे, सिलेक्टेड आहे. जॉग्राफी मध्ये 132 123 आणि पर्सनॅलिटी टेस्ट तुमची 162. ओके, सो परफेक्ट, इंटरव्ह्यूला पण मार्क पाडले, हॉस्टेलला पण 132 123 विच इज गुड, 250 पर्यंत मार्क गेले, तिथेही चांगले अजून वाढले असते. ओके, 974, जर ऑप्शनल मध्ये 25-1 वाढले असते, टॉप 100 मध्ये पण रँक पोहोचला असता. आणि इथिक्स एसए, सो क्लिअरली गाईड जे सिलेक्ट होत आहे ते एसए इथिक्स मध्ये ह्या जनरल स्टडीजच्या ह्या सर्व जे 5 पेपर आहेत एसए आणि जनरल स्टडीज 4 मध्ये, एसए इथिक्स किती डिसायसिव्ह आहे ते समजून घ्या, आणि याचा योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. आणि नवीन तुमचा जो आता आपला युपीएससीचा एमपीएससी जो डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आहे, ओके, त्याच्यामध्ये पण बरीच जी जुने स्टुडंट्स आहेत की ज्यांनी आतापर्यंत हे केलेलं आहे, बाकी एमपीएससी साठी प्रिपेअर केलेलं आहे, जनरल स्टडीजचे पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी सगळा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यासाठी एसए इथिक्स नवीन विषय असणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास करणे हे पण किती गरजेचं आहे, कारण तिथेच तुमचं फायनल सिलेक्शन ठरणार आहे. त्यानंतर एसए पेपर 133, GS 97 86 75. सो कंबाईन मार्क बघा आणि टोटल बघा, रिकमेंडेड कॅन्डिडेट 994, 1000च्या आसपास आहे, म्हणजे प्रचंड चांगली रँक असणार आहे, इव्हन टॉप 100 मध्ये रँक असणार आहे. पण टॉप 100 मध्ये रँक असूनही GS 1, 2, 3 मार्क बघा 97 86 75, 300च्या खालीच आहे. ओके, पण मॅथमॅटिक्स मध्ये 133 138, पर्सनॅलिटी टेस्ट व्हेरी एक्सलेंट स्कोर 200, आणि इथिक्स मध्ये पण बघा 132 133.
तसंच अजून तुम्हाला काही टॉपर्स दाखवतो, सुपर डुपर टॉपर्स पण दाखवतो. हे पण एक मार्क लिस्ट बघा. 914 मार्क्स आहेत. रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे. एसए 128, इथिक्स 127, जीएस 123 93 85 63, पॉल सायन्स 120 116. इथं कमी आले. इथे जर 20-25 जादा पडले असते पॉल सायन्स, आणि इथे 116चे पण 20-25 जादा पडले असते. ते 50 मार्क एक्स्ट्रा. 914 वरून डायरेक्ट 50 मार्क एक्स्ट्रा म्हणजे 974च्या आसपास 201 पर्यंत रँक गेला असता. आयपीएस वगैरे तर डेफिनेटली मिळलं असतं. त्याच्यानंतर काही अजून सुपर डुपर टॉपर दाखवतो. 988, ओके, क्लोज टू 100, 150 त्या आसपास रँक असेल. एसए 123, जीएस बघा 104, 100, 88, इथिक्स 141, खूप चांगले मार्क्स आहेत. आणि अँथ्रोपॉलॉजी 133, 139, सो 270 पर्यंत मार्क गेलेले आहेत. आणि पर्सनॅलिटी टेस्ट पण 160. परफेक्ट आयडियल मार्क लिस्ट आहे. ओके, जीएस 123 परफेक्ट, 288, 290 मध्ये 300 टच केलं. एसए मध्ये 123 आहे, ते 10-15 अजून वाढले असते. ओके, इथिक्स मध्ये 141 आणि इंटरव्ह्यू मध्ये पण पर्सनॅलिटीज 160. तिथे जर 10, सो ते 20 मार्क एक्स्ट्रा असते ना, तर 988चे 1000च्या वर गेले असते आणि प्रचंड म्हणजे लाईफ फॉर्च्यूनच बदललं असतं. देन आणि ऑलरेडी रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे, पण आयएस मध्ये पण होम कॅडर वगैरे मिळालं असतं. देन 995 हे पण फर्स्ट 100 मध्ये सुपर डुपर टॉपर. एसए 131, जीएस बघा 89, 85, 75. सो सगळे हे जे टॉपर्स आहेत त्यांचे जीएसचे पण मार्क ओके 300च्या बॉर्डरवर किंवा 300च्या खालीच आहेत. मॅथमॅटिक्स मध्ये कमाल मार्क पाडले. आता जीएस इथिक्स मध्ये इथं कमी आहेत 115, पण ते मॅथमॅटिक्सनी भरून काढले 174, 169. हे जर ह्युमॅनिटीचा ऑप्शनल असताना ह्या कॅन्डिडेट सिलेक्ट पण नसता झाला. पण मॅथमॅटिक्स मध्ये एक्सिलेंट मार्क मिळाले आणि तुमचे इथिक्स मधले 115चा डॅमेज तिथे भरून निघाला. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण जे 157 होते तो पण कमी आहे, तिथले पण 20-25 कव्हर अप केले मॅथमॅटिक्सनी. 995 डेफिनेटली आयएस आयपीएस झालाच असणार आहे. ओके, हा पण रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे बघा. एसए 130, इथिक्स 122, ऑप्शनल 139, 131 आणि इंटरव्ह्यू 162. परफेक्ट मार्क लिस्ट आहे. तुम्हाला आता काही एक्स्ट्रीम सुपर टॉपर दाखवतो. 1000च्याच वरती असलेले 1014 मार्क आहेत बघा. 1014 मार्क मध्ये एसए 135, जीएस बघा 190, 81 म्हणजे 270 पर्यंतच मार्क आहेत तिन्ही जीएसला. इथिक्स 138, देन फिजिक्स मध्ये 138, 141 आणि पर्सनॅलिटी टेस्ट 190. परफेक्ट मार्क. ओके, आणि त्याच्यामुळे एसए 135, इथिक्स 138 एवढे येऊ शकतात. नीट अभ्यास केला, नीट मार्गदर्शन मिळालं तर. आणि हे सर्व आता मी बऱ्याच स्टेट गव्हर्नमेंट मधला शिकवतो. मिझोरम, गुवाहाटी, कर्नाटक, मध्य प्रदेश वगैरे. तिथेही जे युपीएससी एमपीएससी सिलेबस सेम आहे, तिथेही स्टेट सर्व्हिसेस आणि युपीएससीचा महाराष्ट्रासारखाच खूप आधीपासून आहे. क्लिअर ट्रेंड दिसतो तुम्हाला. ओके, इथिक्स मध्ये खूप जास्त मार्क, एसए मध्ये खूप जास्त मार्क वगैरे, आणि या जोरावरच मुलं मेन्स काढतात. सो हे खूप गरजेचं आहे तुम्हाला. एसए पेपर 141, जीएस 123 78, 88, 61 आणि जीएस पेपर 4 121 आणि पॉल सायन्स मध्ये 112, 132. ओके, आणि पर्सनॅलिटी टेस्ट 182. ओके, आता याच्यामध्ये पण बघा 915 रिकमेंडेड कॅन्डिडेट आहे. एसए 141 विच इज व्हेरी हाय अँड एक्सलेंट स्कोर. इथिक्स मध्ये 121. आता काही अजून थोड्याफार अजून एक सुपर डुपर टॉपर दाखवतो अँड विल कन्क्लूड. ऑल इंडिया टॉपरची मार्क लिस्ट बघा 1094 मार्क. ओके, आता ऑल इंडिया टॉपर असेल तरी एसए बघा 137, जीएस 123 121, 130, 88 ऑल कंबाईन जर केले तर तुम्हाला 330 विच इज व्हेरी एक्सेप्शनल जीएस 123 मध्ये. नाहीतर सगळे टॉपर 300च्या खालीच असतात. इथिक्स मध्ये 112 आलेत, पण एक पेपर मध्ये कमी आले तरी जीएस 123 मध्ये एस्पेशली 1 आणि 2 मध्ये जे एक्स्ट्रा मार्क काढले ते त्याला कॉम्पेन्सेट करतात. आणि तुमचं पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये पण 193. ओके, पण जर हे दुसरीकडे कुठे एक्स्ट्रा आले नसते आणि इथिक्स मध्ये जो डॅमेज झाला 31 मार्काचा, इट कुड बॅकफायर व्हेरी बॅडली. सो ते पण नीट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर अजून एक ऑल इंडिया टॉपर किंवा
टॉप रँकर जो आहे पहिल्या 1-10 मध्येच रँक असणार आहे. एसए बघा 131, जीएस 1 2 3 104, 131, 94, इथिक्स 141. सो 131 एसए, 141 इथिक्स, व्हेरी हाय स्कोर. आणि कॉमर्स अकाउंटन्सी 125, 150, इंटरव्ह्यू मध्ये पण 187. सो इथे जे 275 परफेक्ट आले ते जर अजून 25 एक वाढले असते तर ऑल इंडिया टॉप रँक पण केला असेल. ह्या रँकला पण रँक मला माहित नाही किती आहे, पण डेफिनेटली एक पहिल्या 10 मध्येच आहे तो. पण त्या रँकला पण बघा की जीएस 1 2 3 मध्ये मार्क किती आहेत. ओके, 104, 131, 94, तिन्ही कंबाईन केलं 330 वगैरे पर्यंत पोहोचलेले. सो बेसिकली आतापर्यंत तुम्हाला मग ही आयडिया आली असेल की लास्ट मार्क लिस्ट एक बघूयात आपण. 1008 म्हणजे टॉप 100 मध्ये रँक असणार आहे. एसए 128, जीएस 1 2 3 107, 121, 98 आणि इथिक्स 129. फिलॉसॉफी मध्ये 138 आणि 127 आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये 160. ओके, आणि याच्यामध्ये 107, 121 आणि 98. सो कंबाईन जरी केलं तरी 320 वगैरे पर्यंत स्कोर आहे. इथिक्स व्हेरी गुड मार्क 128. आता इथे 129 ही जी स्टुडंट आहे ना, या स्टुडंटला मुलगी आहे आणि इथिक्सची ती टॉपर होती त्या वर्षीची. हायएस्ट स्कोर 129च होता. त्यावेळी पेपर खूप टफ आलेला 2020 मध्ये इथिक्सचा पेपर. सो त्यामध्ये 129 मार्क म्हणजेच नॉर्मल इयरचे 160 एक मार्क आहेत ते. सो ते पण काही सांगितलं दर वेगवेगळ्या वर्षीचे ते मार्क लिस्ट आहेत. आणि हे 1021 म्हणजे टॉप 50 वगैरे मध्ये रँक असणार आहे. एसए 122, जीएस 1 2 3 बघा 99, 117, 92, 300, 310च्या रेंज मध्ये. इथिक्स 124 जे सांगितलं त्या वर्षी 20 ची मार्क लिस्ट आहे ही. आणि तुमचे मॅथमॅटिक्स मध्ये 145, 154 गुड स्कोर आणि 168 पर्सनॅलिटी टेस्ट. मॅनेज्ड व्हेरी वेल. ओके, सो ओव्हरऑल तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की एसए, इथिक्स आणि ऑप्शनल तुमचा जो त्रैतवाद आहे या पेपरमध्ये चांगले मार्क्स आणणं खूप गरजेचं आहे. आणि या सर्वांमध्ये पॅरिटो प्रिन्सिपल हा एक कन्सेप्ट आहे. सो बिझनेसमध्ये, मार्केटिंग, एमबीए सगळीकडे हा प्रिन्सिपल लावला जातो. हा पॅरिटो प्रिन्सिपल काय म्हणतो आणि तो समजून तुम्हाला अभ्यासात त्याला लावणं किती गरजेचं आहे, स्ट्रॅटेजीने अभ्यास करणं. पॅरिटो प्रिन्सिपल तत्व सूचित करते की अंदाजे 80% परिणाम 20% प्रयत्नातून येतात. म्हणजे काय, मी उदाहरण देतो मग कळेल. की तुम्ही कुठलंही हॉस्पिटल चालवताय, रुबी हॉस्पिटल आहे, जहांगीर हॉस्पिटल आहे, कुठलंही तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलचा अभ्यास करा. लेट से त्या हॉस्पिटलमध्ये वर्षामध्ये 10,000 पेशंट आले आणि 10,000 पेशंट मधून त्यांनी 100 कोटी बिझनेस केला. तुम्हाला क्लिअर सापडेल त्याचा नीट अनालिसिस केल्यावर, त्याला पॅरिटो प्रिन्सिपल म्हणतात, की त्यांचा जो सगळा बिझनेस झालेला आहे, पैसा त्या हॉस्पिटलनी कमवला आहे, त्याच्यातला 100 कोटीतला 80 कोटी रुपये हे त्यांना मिळाले. ओके, 20% पेशंट म्हणजे 10,000 काही 2,000 पेशंट होते ना, त्या 2,000 पेशंट कडूनच मिळाले 80 कोटी आणि राहिलेला 8,000 पेशंट कडून मिळाले रिमेनिंग 20 कोटी. क्लोज टू दॅट असा ट्रेंड मिळतो तुम्हाला मॅक्झिमम बिझनेसमध्ये. म्हणजे काय की 2,000 पेशंट असे होते की ते रिकरंट होते, त्यांना काहीतरी मोठा आजार होता, हे बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये येणार होते, ट्रीटमेंट घ्यायला, ऍडमिट हॉस्पिटलाइज होऊन डबल चेकअप वगैरे येणार होते. आणि 8,000 पेशंट असे होते की ते वन टाइम ओपीडी मध्ये आले, काहीतरी जखम झाली, पडले, हातपाय मोडला, आले, एक टाइमच आले, परत हॉस्पिटलमध्ये आलेच नाही. अशा 8,000 पेशंट कडून मिळतो फक्त 20 कोट. पण असे जे पेशंट जे रिकरंट आहेत, शुगर पेशंट, बीपी पेशंट, कोलेस्ट्रॉल पेशंट, काय दुसरे कुठले आजार आहेत मोठे, असे जे पेशंट जे डबल येणार आहेत, तर ते 20% पेशंट आहेत. सर मग असा जो पेशंट आहे त्याच्यावर तुम्ही ज्यादा फोकस केलं, ज्यादा त्याला एंटरटेन केलं, त्याची नीट काळजी घेतली आणि तो मग परत तुमच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागला, तर त्या 20% पेशंट कडून तुम्हाला 80% तुमचा रेव्हेन्यू अशा पेशंट कडून मिळतो. त्यामुळे तुम्हाला त्यांची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. हेच तत्व अभ्यासात लावा. तुम्हाला 20% अभ्यास करून 80% रिटर्न मिळतात. ओके, असे काही पेपर आहेत आणि एसए इथिक्स त्याच्यापैकी काही एक पेपर आहे. आता मेल्स मध्ये तुम्हाला हिस्ट्री, जीएस1 पेपरचा एक पार्ट आहे हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये आहेत किती 4 पेपर, तुम्हाला 4चा अभ्यास करत आहे. वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया आणि मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि आर्किटेक्चर कल्चर. 4 पुस्तकं अभ्यास करून तुम्हाला किती मार्क येणार आहेत, प्रश्न येणार आहेत. जीएस1 मध्ये 20 प्रश्नापैकी 6 प्रश्न आणि त्यांचे मार्क पकडले तर 75-80.
आणि 75-80 मार्कासाठी तुम्ही वाचणार 4 मेन्सची हिस्ट्रीची पुस्तकं, त्याच्यापेक्षा इथिक्सचं एक पुस्तक, माझा एक क्लास, ह्यात एक नोट्स आणि महिनाभराचा अभ्यास, ओके, 250 मार्क कव्हर होणार आहे. निबंधामध्ये एक क्लास, माझा ह्या नोट्स आणि तुमचे 20-25 निबंधाचा एफर्ट. सो एसी आणि इथिक्स पेपर 1 महिन्याची कोचिंग आणि 1 महिन्याचा सेल्फ स्टडी, 2 महिन्याचा अभ्यास, ओके, तुम्हाला 500 मार्क देणार आहे. आणि इथं 1-1.5 महिने ही 4 पुस्तकं वाचा किंवा 2 महिने ही हिस्ट्रीची 4 पुस्तकं, 75 मार्क, 2 महिने जॉग्राफीचा अभ्यास आणि 75 मार्क. आणि हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे ह्या 2 पेपरचं महत्व. आणि सो की सर्वात निर्णायक गोष्ट ओळखणे आणि त्यावर लक्ष केंद्रित केल्याने एकूण कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. सो सर्वात निर्णायक गोष्ट कोणती आहे हे मार्क लिस्ट वरून दाखवली. एसए इथिक्स किती निर्णायक आहे आणि निबंध आणि नीतिशास्त्र पेपरला प्राधान्य देऊन तुमच्या एमपीएससी तयारीसाठी हे तत्व लागू करा. या पेपर्समध्ये चांगले गुण असलेले उमेदवार अनेकदा मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतातच. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक उपयुक्तताचं तत्व आणि नीतिशास्त्र जेव्हा आपण अभ्यास करू तिथं बरेच आपल्याला तत्वज्ञानाच्या शाखा प्रणाली शिकायच्या. त्याच्यामध्ये एक आहे तुमचं उपयुक्ततेचा सिद्धांत. आणि उपयुक्ततेचा सिद्धांत काय म्हणतो की तुम्ही कुठलाही निर्णय घेताना कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. सो कॉस्ट बेनिफिट की फायदा तोटा विश्लेषण, की तुम्ही गाडी चालवताय, जर समोर अचानक 5 लोक आले, मग तुम्ही गाडी लेफ्टला टर्न करा, फुटपाथवर एखादा माणूस आले त्याला धडकेल आणि तो एकटा मरेल आणि इकडे हे 5 लोक मरतील, तर मग एकाला मारा, 5 लोकांना कशाला? हे जे तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन आहे, युटिलिटी कॅल्क्युलेशन, याला म्हणतात उपयुक्तता, की जिथं ज्यादा फायदा आहे मग तेच तुम्ही अभ्यासात केलं पाहिजे. कॉस्ट बेनिफिट, कुठली गोष्ट करताना मला फायदा किती तोटा किती याचं तुम्ही नीट विश्लेषण करणं गरजेचं आहे. की एवढ्या वेळामध्ये मी हा एवढा अभ्यास वेळ जाणार आहे माझा हा विषय अभ्यास करायला, त्याची एवढी पुस्तकं मला वाचावी लागणार आहेत, याच्यातून मला फायदा किती आहे, किती प्रश्न कव्हर होणार आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि एसए इथिक्स मध्ये मला अभ्यास किती करायचा आणि मार्क किती मिळणार आहेत हे संतुलन, कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, उपयुक्तता, कुठे मी किती एनर्जी टाकतोय, मी किती तास अभ्यास करतोय, त्याच्यातून किती मार्क्स कव्हर होत आहेत हे क्लिअरली दर विषय वाचताना लक्षात ठेवायचं, तरच तुम्हाला नीट मार्क येतील. तुम्ही ज्या विषयांचा अभ्यास करणार आहात त्यातून होणारे लाभ आणि तोट्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा किती वेळ अभ्यास करायचा आणि त्या विषयातून परीक्षेत किती मार्क्स मिळतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तथ्यात्मक विषयांपेक्षा संकल्पात्मक विषयांवर लक्ष केंद्रित करा. आणि हे जे आहेत एसए इथिक्स वगैरे किंवा ऑप्शनल, हे तथ्यात्मक नाहीये, जास्त संकल्पनात्मक आहे. एकदाच तुम्हाला सगळे इथिक्सचं तत्वज्ञान कळालं, त्याला कसं अप्लाय करायचं कळालं, एकदाच तुम्हाला निबंध कसा लिहायचा आहे कळालं, त्याच्यात लिहिण्यासाठीचा बेसिक फिलॉसॉफीचं कंटेंट मिळालं, ह्याचा दरवर्षी डबल अभ्यास करावा लागत नाही. ओके. आणि त्याच्यामुळे काहीच प्रिलियम नेक्स्ट इयर क्रॅक होईल याची गॅरंटी खूप कमी असते. पण मेन्स लोक 100% एकदा काढली की बऱ्याच वेळा मेन्स नेक्स्ट इयरला लोक काढतातच. ऑप्शनल मध्ये पण सगळे स्टॅटिक थिंकर आहेत, ते एकदा नीट वाचले, जास्त डायनॅमिक पार्ट नाहीये तो आणि फॅक्च्युअल पण नाहीये. आणि त्याच्यामुळे या पेपरवर कमी मेहनत करावी लागते. आणि ती योग्य गायडन्स मार्गदर्शन मिळालं, ती तुम्ही ती मेहनत केली, तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट रिझल्ट मध्ये ते आहेत आणि जास्त त्याचा फायदा होतो. आणि त्याच्यासाठी तुमची मेहनत तर गरजेची आहे, पण त्यासाठी लागणारं मार्गदर्शन, गायडन्स या युपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. ओके. आणि सो हे जे मी आतापर्यंत जे पीडीएफ सांगितली ती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि लवकरच आम्ही ज्या युपीएससी गाईडवर ह्या बॅचेस लॉन्च करणार आहोत, युपीएससी एमपीएससी प्रिलिम्स मेन्स फाउंडेशन बॅच, इंग्लिश मराठी दोन्ही मीडियम मध्ये. ओके. त्या माहितीसाठी 2 जून, 23 जून, 14 जुलै आमच्या बॅचेस रोल आउट होणार आहेत. एमपीएससी 2026 साठी जे स्टुडंट्स प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी. आणि गेट 1-on-1 मेंटरशिप सेशन विथ युपीएससी टॉपर्स अँड इंटरव्ह्यू अपियर्ड मेंटॉर्स. सो आम्ही हे मेंटॉरशिप पण प्रोव्हाइड करतो एमपीएससी युपीएससी दोन्हीसाठी. त्याच्यासाठी हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर जॉईन करा. आणि व्हिजिट आमची युपीएससी गाईड ऑफलाईनचं जे ऑफलाईन सेंटर आहे पुण्यामध्ये, ज्ञान प्रबोधिनी शेजारी, सदाशिव पेठ पुणे ऍड्रेस दिलेला आहे. त्या ऍड्रेसवरही तुम्ही ऑफलाईन ऍडमिशनसाठी व्हिजिट करू शकता. सो बोथ तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन मध्ये ही एमपीएससीची बॅच मिळेल. सो थँक्स फॉर लिस्निंग गाईज. आणि भेटूयात या आपल्या ऑफलाईन सेंटरमध्ये, युपीएससी गाईडच्या पुणे सेंटरमध्ये.
सो लवकर एनरोल करा, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची MPSC प्रिपरेशन जर्नी 26 साठी चालू करा. थँक्यू.